नमस्कार. आपण कुठून आला? मी केडीवरून. तुम्ही? हेटी सावंगी. बघा, हे शेतकरी हे केडीवरून आले, चंद्रपूर जिल्ह्यातून, आणि हे हेटी सावंगी हे वर्धा जिल्ह्यातून, हे चंद्रपूर जिल्ह्यातून आलेले आहे. यांनी पॅडक्रॉप पडगिलवारची मशीन खरेदी केली आहे आणि याची आपण पूर्ण माहिती दिली. तुम्हाला कसं वाटली माहिती? चांगली वाटली. मशीन कशी वाटली? मशीनही चांगली आहे. मशीनही चांगली आहे. याच्यात काय काय सुविधा दिली असं तुम्हाला वाटतंय? सुविधा म्हणजे सगळ्याच याच्यात, म्हणजे तुम्ही तुरी पेरू शकता, कपाशी लावू शकता. कपाशी जास्त खोल नाही गेली पाहिजे यासाठी आपण कव्हर दिले आहे. त्याच्यात बरोबर 1 इंच बरोबर बी जाणार आहे आपलं खोल. त्याचा उगवण क्षमता चांगली होणार आहे, म्हणजे जास्त बी खोल राहणार नाही आणि उगवण क्षमता चांगली होईल. तर बघा, हे पॅडक्रॉप पडगिलवारची मशीन आहे. आपण या शेतकऱ्याला इथं घरी आले, यांना समजून दिले आणि हे सगळे शेतकरी समाधानी आहेत ह्या मशीन. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया या पॅडक्रॉप पडगिलवार टोकन यंत्राविषयी संपूर्ण माहिती आणि याच्यासोबत आपण काय काय सामान देणार आहोत याविषयीचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा. हे डाय टाकायची आहे. तर हे आपण हुक ह्या काढून घ्यायचा, बरोबर आहे. ह्या काढला, साईडला ठेवायचा. हे जशा तसं ठेवायचं पलटी करून, म्हणजे आपल्या लक्षात येते. हा हुक तसाच काढायचा, म्हणजे क्लॉकवाईज काढायचा. याला तसंच ठेवून द्यायचं. याला बेरिंग सुद्धा आहे. याच्यावरती छोटी रिंग येते, याला स्पेसर म्हणते. हे बी तसंच येते. आणि मग हे डाय काढून घ्यायची, पण याच्यात चंद्र येते. ह्या चंद्र जशाच तर टाकायचे. पलटवून टाकला तरी चालते, पण हे डाय पलटून नसली पाहिजे. याला हुक आहे 2 साईडला. हे इथं बसणार आहे. हे बघा, हे या बाजूने जशा तसं ठेवून द्यायचं. हा डमी पीस आहे. हा तुम्ही वरही टाकला तरी चालते आणि खाली टाकला तरी चालते. आता आपण ह्या खाली होता, याला वर सुद्धा टाकू शकतो आपण. आता हा डाय बदलवायची आपल्याला. तर आपण हा चंद्र टाकून द्यायचा इथं, आणि हा चंद्र या खाच्यात बसला पाहिजे व्यवस्थित. तेवढं लक्षात ठेवायचं. हे तिथं खाच्यात टाकला का हे डमी प्लेट आहे. हे खाली टाकू शकतो पण वरही टाकू शकतो, पण आपण बहुतांश ही डाय बदलवत राहतो नेहमी. तर आपण ही डमी प्लेट नेहमी खाली ठेवायची, नेहमी खाली ठेवून द्यायची, कारण याच प्लेटचं आपल्याला काम पडते जे आपण नेहमी बदलवतो. आता हे कापसाची डाय असं आपण गृहीत धरू किंवा आहेच ते. तर मग हे झालं. 2 डाई टाकल्या. हे छोटीशी स्पेसर आहे त्याच्यावरती, हे टाकून घ्यायचं. हे बरोबर खाच्यात बसते ह्या. आणि हे बेरिंग आहे, बेरिंग विथ कव्हर आहे. तर हे इथं जे दिलेलं आहे उजव्या बाजूला, हा हुक पाहून घ्यायचा. त्या ठिकाणी हा फिट होणार आहे. तशाच पद्धतीने याला लावायचं. बघा, दिसलं? झालं. आवाजही येतो याचा असा. हे झालं. हे पहिलं लॉक झालं. हे दुसरं लॉक आहे वरचं, म्हणजे या बॉडीचं. झालं. सोपं आहे. याला काढायचंही म्हणल्यावर असं सोप्या पद्धतीने काढून घ्यायचं. समजा आपल्याला लूज होते असं वाटतंय, याला थोडंसं हलकंसं हे करून घ्यायचं. ठीक आहे. बरं दादा, हे मोडगिर आहे नाही का? गडी माणसाचं काम राहते. समजा यदा कदाचित मोडलं नसं तुम्हाला वाटलं, हे काय हुकच आहे, याच्यावर पन्नी टाकून घ्यायची आणि याला लावून घ्यायचं. समजा तुम्हाला वाटतं असं होत आहे बा, लावून घ्यायचं. हे झालं डाय बदली करायचं. डाय कशी बदली करायचं ते. आता तुम्हाला मी अंतर कमी जास्त कसं होते ते सांगतो, आणि सोप्या पद्धतीने सांगा. सोप्याच पद्धतीने सोपी सांगतो, कठीणही सांगतो. तुम्ही बदलवात कसं आहे तेही सांगतो. तुम्हाला अडचण कुठं जाते तेही सांगतो. अडचण गेल्यावरही तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तरी आपण इथं बसलेलो आहे, आपण बदलून देतो. किंवा तुम्ही घेऊनही मशीन आले तरी तुम्हाला मी बदलून देतो. टेप देतो. आपण हे सगळं सोप्या भाषेत सांगत आहोत, एकदम समजण्याजोगं. आता पहा, हे दोन चोचीतलं अंतर म्हणजे 2 बियातलं अंतर होणार आहे 5.5 इंच. बरोबर आहे. दिसतंय तुम्हाला बा? 5.5 इंच. कोणी 6 म्हणते, 5.5 सारखंच पडते थोडंफार. आता हे अंतर आपल्याला वाढवायचं आहे. 5.5 इंचावर फक्त तुम्ही काय लावू शकता? गहू झाले, सोयाबीन झालं, जे जवळ असणारे पीक, ज्वारी झाली, हे 5.5 इंचावर लावता. सरकी तुम्ही 5.5 इंचावर लावत नाही. मग आपण काय करतो? आता ह्या दिलेल्या आहेत साईड खिडक्या. हे बघा, बरोबर आहे. या साईड खिडक्या याच्यासाठी दिल्या आहे का? याच्यामध्ये दिला आहे स्क्रू. ठीक आहे. हा स्क्रू दिलेला आहे. हा स्क्रू याच्यासाठी दिला आहे का? हा जो गिअर आहे, हे बघा, आता सगळ्या काढून दाखवतो मी. हा जो गिअर, हे निघते सोप्या पाहिजे याच्यात, आणि लॉक पण सोप्या याच्यात होते. हा स्क्रू हे दिला आहे, गिअर जो दिला आहे, हा गिअर याले जोपर्यंत टच होत नाही तोपर्यंत बी पडत नाही. आता हे टच झालंय. आता आपण याला फिरवून पाहू. हे बघा, फिरला गिअर. ठीक आहे. तर ह्या गिअर जर आपल्याला फिरला तर बी देत आहे. तर मग हा गिअर जर फिरला नाही तर बी नाही पडणार. म्हणून मग काय केलं आपण? 2 बियातलं अंतर जर 5.5 आहे, तर जर हा जर स्क्रू काढला तर तुमचं अंतर होणार आहे
11 इंच, 5.5 दुनी 11 इंच. तर आपण आता सर्वात पहिले हा काढून घेऊ. ठीक आहे. स्क्रू भरून ठेवायची. हो, स्क्रू तेवढे व्यवस्थित ठेवायचे. बाकीचं रॉ मटेरियल मिळते, स्क्रूचं अजून रॉ मटेरियल याच आहे. बाकीचं रॉ मटेरियल मिळून जाईल तुम्हाला. आता काय झालं, 5.5 5.5 11 झालं 2 बियातलं अंतर. असंच जर तुम्हाला 16 इंच करायचं आहे तर तुम्ही हे काढू सुद्धा शकता. तुम्हाला ह्या सुद्धा स्क्रू काढतो. आता ह्या काम कसा करते ह्या, आता ह्या काढला तर तुमच्या लक्षात आलं. आपण तसंच फिट ठेवू. आता ह्या काम कसं करणार बा. आता हा जो गिअर आहे आतमधला तो तुम्ही सांगितलाय, तर इथं टच झाला तर बी पडणार आहे, म्हणजे फिरणार आहे. आता बा समोरच्या गिअरला तो फिरतोय, समोरच्या गिअरला तो फिरतोय, बरोबर आहे. पण जिथून स्क्रू काढला, आता आपण 2च्या नंतर स्क्रू काढला म्हणजे तो तिथला फिरत नाही. हे झालं फक्त 5.5 इंचाच्या अंतराने. कुठे आहे भाऊ तुम्ही? बरं, निकाळे भाऊ थांबा. एक का नाही तिथं का नाही वेल्डिंग वर्कशॉपचं दुकान आहे. बरं, 5.5 इंचापासून किती फुटापर्यंत आपण 5.5 पासून 33 पर्यंत करता येते. 33 इंच. 33 इंचापर्यंत. 33 इंच म्हणजे किती फूट? 33 म्हणजे 12 36, पावणे 12 36, पावणे 3 फूट समजा. 3 इंच कमी. 3 इंच कमी 3 फुटाचं काम करू शकतो. असं आहे. हे पावलावर लावणी आहे. पावलावर मी काय म्हणून धावण्या सांगितलं का 5 इंचावर जमते ना. 5.5 इंच का सर? नाही, 5.5 जवळ हे झालं पावडाचं. पाऊल तुमचं हे पडते एवढं फूट करून द्यायची. तुमचं पाऊल फुटावरच पडते. मशीनचं नाही का सोबत. आता हे होतं आपण 2 बियातलं अंतर कमी जास्त करायचं ते सांगितलं. आता याच्यावर हे कॅप लागलेले आहे. प्रत्येक 12 कॅप लागलेले आहे. पण आपण काय केलं, त्या 12 कॅप आपण पुन्हा याच्या सोबत दिलेले आहे. तुम्हाला दिसत आहे डिपबोर्ड कव्हर म्हणते किंवा स्पेसर म्हणते याले. आता हे स्पेसर लावायचे कसे, यानं काय होणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो. यानं काय होणार आहे तुम्हाला टेस्टरनं करायचं. एखादी टेस्टर सोबत ठेवायचं. आता आपण याचे टीथ काढून घेतले. आता हा टीथ मोजायचा. आपण दाखवू इकडे. ज्याला कव्हर लागलेला आहे, ज्याला कव्हर लागलेला आहे त्याचा आपण मोजून किती आहे. 2 इंची आहे. 2 इंची कव्हर लागल्यावर. आता बिना कव्हरनं जाते हे 2.5 इंची, बरोबर आहे. आता आपण हे कव्हर लावून घेऊ. जे डिपबोर्ड कव्हर आलेलं आहे ते आपण आता याच्या सोबत लावून घेऊ. याने किती होणार आहे. ठीक आहे. आता पहा, हे चालते कापसासाठी. आता हे अंतर एवढं तुमच्यासाठी ठीक आहे. पहा, हे फक्त 1.5 इंच भरते, बरोबर आहे. हा, हे मोठं डिपबोर्ड कव्हर लावलंय, स्पेसर लावलंय याच्यावरती दात्यावरती, तर फक्त 1.5 इंच अंतर होणार आहे. आणि पूर्ण दात्यानी 3 इंच येणार आहे. ठीक आहे. 3 इंचीला कमी शेते साहेब हा दाता. म्हणजे आपण मीडियम दातवाली मशीन बोलवली. नाहीतर याच्यापेक्षा लांब दात येते. 3-3, 3.5 इंचापर्यंत लांब दात येते. ते मशीन तुमच्या कामाची नाही. हीच मशीन तुमच्या कामात आहे जिचा दात फक्त हा 2.25 इंचीचा आहे. बा 3 इंच नाही. 3 इंच म्हणजे एवढं होते. हे 2.25 इंचाचा दात आहे हा. 2.25 इंचाचा दात. जर तुम्हाला खोल पेरायचा आहे तर तुम्ही इथपर्यंत खोल पेरू शकता. समजा तुरी आहे 2 इंच. 2 इंच दिल्यावर, एवढं 2 इंच दिल्यावर ह्या रोलर जो आहे ना, हा त्याच्यावर माती ढकलणार आहे ना. त्याच्या अगोदर जर तुमचं मुरमाड जमीन आहे, तुम्ही हे लावून त्याच्यावर पुन्हा आणखी माती टाकू शकता. पण कापसासाठी तुम्हाला माती टाकायची गरज पडत नाही. एवढं खोल गेलं 1.5 इंच तर हा ऑटोमॅटिकच तिथं माती येणार आहे त्याच्यावरती. तुम्ही ह्या रोलर जरी नुसता जरी फिरवला त्याच्यावर तरी तुमचं काम चालणार आहे. आता हे झालं दात्याचं. हे असे 12 कव्हर आपण सोबत देतोय. याचे एक्स्ट्रा पैसे लागत नाही. नाहीतर याचे एक्स्ट्रा पैसे लावून तुम्हाला मी बिल दाखवलं आहे का नाही. त्याच्यातही पुन्हा हे जे छोट्यावाल्या विंडो कव्हर आहे ह्यावाल्या, समजा ही निघून पडली तर ह्या विंडो कव्हर पैसे वेगळे लावते. तुम्हाला सांगतो ना मी काय कंडिशन, याचे पैसे वेगळे लावते. तुम्हाला मी पुन्हा आणखी सांगितलं आहे का आपण मशीन सोबत या स्प्रिंग सुद्धा देतोय. ह्या स्प्रिंग दुसरी कंपनी नाही देत, फक्त पडगिलवार देते. ह्या स्प्रिंग सुद्धा. म्हणजे या स्प्रिंगचं काम काय, समजा एखादी काही कमी जास्त झालं या स्प्रिंगले, तर एका स्प्रिंगसाठी तुम्ही यंत्र पडून ठेवणार का. म्हणजे याच्यासोबत किती सामान देऊन राहिलं, 3 सामान.
शिवाय याच्यासोबत हे जे छोटेवाले जे स्क्रू जे आहे, हे छोटेवाले स्क्रू सुद्धा तुम्हाला 15 इथले हे बॉडीवाले, हे बॉडीवाले स्क्रू आहे. पुण्यात चुकून जर एखादी निघला किंवा काही झालं तर तुमचं खटर खुटर वाजत राहते. हा स्क्रू निघला, काढला, लावून दिला, म्हणजे याच्यासोबत सामान किती येऊन राहिले, स्क्रू जास्तीचे येऊन राहिले, 2 चंद्र सुद्धा येऊन राहिले सोबत, 8 स्प्रिंग सुद्धा येऊन राहिले सोबत, म्हणजे जास्तीचं सामान. हे विंडो कव्हर सुद्धा येऊन राहिले, हे 6 की 8 विंडो कव्हर सुद्धा आहे. 4 दिसतं याच्यामध्ये, 4 विंडो कव्हर सुद्धा याच्या सोबत आहे, बरोबर आहे. आणि हे 12 डीप बोर्ड कव्हर, म्हणजे एवढं सामान तुम्हाला या मशीन सोबत येऊन राहिलं. मशीन सोबत हे दुसऱ्या मशीन मध्ये नाही मिळत, हे फक्त पटगिलवार पॅडक्रॉफ्ट कडेच मिळते. आणि याच्यात आता हे झालं, हे सगळं सामान एक्स्ट्रा आलं, त्यासाठी वेगवेगळ्या डाई. आता याला 3, 6, 9, 10, 11, 12, 13, 14, या झाल्या 14, 15, 16, 17, 18, 19, 20 डाय ह्या बाहेरच्या झाल्या, बरोबर आहे. आणि आपण इथं टाकल्या होत्या त्या डमीले पकडून 2, अशा एवढ्या प्रकारच्या 22 प्रकारच्या जवळपास डमी धरून 22 प्रकारच्या डाई येते. त्या दुसऱ्या कोण्याच कंपनीमध्ये नाहीत, फक्त पटगिलवारमध्ये येते. एवढ्या तुम्ही डाई बी नसेल पाहिल्या कुठं, आणि एवढं सामान बी. आपण हे गेल्या वर्षीपासून या पटगिलवारच्या मागे लागलो आहे का शेतकऱ्याच्या अडचणी दूर करायचं असेल तर तुम्हाला हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये ॲड करावं लागेल. शिवाय आपण आता समजा तुम्हाला हे अंतर सांगितलं मी स्क्रूनुसार, पण हे अंतर जर तुम्हाला वाढवून कमी जास्त करायचं आहे, फिक्स अंतर करायचं आहे एकच, ते सुद्धा करून दाखवतो तुम्हाला. म्हणजे आलेच तर तुम्हाला दाखवतो, त्याला आलं पाहिजे ना. तर हे मुठी हे त्या याला लागतोय आणि ह्या 2 दांड्यातलं जॉईंटर आहे, बरोबर, ते सुद्धा फिट करून दाखवतो. आता याचं अंतर परफेक्ट कसं करायचं आहे. याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये असेंबल लिहिलेलं आहे आणि डिसेंबल लिहिलेलं आहे. इथं लिहिलेलं आहे 2 आणि 2 एरो आहे, ए आणि बी पण लिहिलं, ए आणि बी पण लिहिलेलं आहे. तर आपल्याला जिथं डिसेंबल लिहिलेलं आहे, डिसेंबल, तो कॅप आपल्याला काढायचा आहे, ठीक आहे. तर आता आपण हा कॅप काढून घेऊ. तुम्हाला परफेक्ट अंतर जर कोणाला पाहिजे असेल का मला एवढंच पाहिजे बा, 12 इंचाची बरोबर, तुम्हाला जसं पाहिजे तसं सुद्धा करता येईल. आता पहा, हा स्क्रू काढला म्हणजे तुम्हाला अंतर सुद्धा कमी जास्त करता येते. हे जे कव्हर आहे, या कव्हरच्या बाजूला इथं डिसेंबल लिहिलेलं आहे. डिसेंबल म्हणजे इथून तुम्ही खोलू शकता, इथून हे काढून घ्यायचे तुम्हाला 2 स्क्रू, ठीक आहे. आता इझी निघला, इथंच फिट होते. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का डिसेंबल लिहिलेला आहे तिथंच काढायचा, आणि असेंब्ली इथं लिहिला आहे, म्हणजे हे काढत असं जाईल आणि फिट होत इकडून फिट होत येईल. याच्यावर एरो सुद्धा दिलेला आहे. असेंबल म्हणजे या पॉईंट पासून तुम्हाला असेंबल करत इथपर्यंत यायचं आहे. शेवटचा पॉईंट जिथून आपण दाता काढला तिथूनच तुम्हाला पुन्हा फिट करायचं आहे डबल मध्ये, ठीक आहे. आता हे आपल्याला 2 दाते काढायचं आहे, इझी आहे, काय ठोकपीट करायची गरज नाही, नाहीतर बाकीच्या याले बोट ठोका लागते हे काढायसाठी, सोपं नाही आहे एवढं. समजा हे आपल्याला काढायचं नाहीये, आपल्याला पराठी डोबायची आहे पहिली, हे आलं माझ्या लक्षात, तुम्ही सांगितलं ते स्क्रू काढून हे करायचं, स्क्रू काढून नाही का, पराठी झाल्यानंतर तुरी डोबायची आहे, मग सोयाबीन डोबायचं आहे, काहीच काढायचं नाही, माल टाकायचा. आणि हे तुम्ही जे म्हणता नाही डाय बदली करत राहा असं म्हटलं, हो होते ना, काहीच काढायचं नाही. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, आता आपण हे यंत्र तुमचं फिट होतं, आपण काय केलं, जर तुम्हाला 5.5 इंच करायचं आहे तर फक्त आहे त्या परिस्थितीमध्ये पेरा, म्हणजे सोयाबीन पेरू शकता. पण तुम्हाला आता इथून कापूस करायचा आहे तर तुम्हाला 1 स्क्रू काढायचा आहे, 2 बियातल्यानंतर 11 होऊन जाते, कापूस होते. 11 आणि 12 म्हणजे काही खूप मायनर हे आहे, हे झालं. म्हणजे हे जे मी आता करून दाखवत होतो हे तुम्हाला मी दाखवतो असं काही नाही. तर हे झालं. तुम्हाला तुरी करायची आहे तर 2 दाते बंद करा, तुम्हाला 16वर पण तुरी जाते. तुम्हाला 3 दाते बंद करा, 4थ्या याच्यावर बी जाते. म्हणजे हे किती इंच अंतर कमी जास्त करता येते. हे असं काढ घाल आपल्याला काय नाही, काढ घाल म्हणजे कसं आहे, आता हे एवढे दिले आहे तुम्हाला, हे स्पेसर दिले आहे, तर याचं करायचं का बा,
तर त्याच्यासाठीच हा आहे का तुम्हाला जर कोणी कोणाला आता माझ्याकडे एक ग्राहक होता ते यंत्र घे मला हे अंतर बनवून पाहिजे मी इथं हे 4 दात्यावरचं अंतर बनवून दिलं तुम्हाला काही करायचं नाही म्हणजे तुम्हाला अंतर बनवून देणे मशीन चालवायची कशी का कशी आणि जे वस्तू आपण जिथून खरेदी करतो त्याच्या नियमानुसार त्या वस्तू खरेदी करायला लावते म्हणजे समजा आता तूर आहे तूर 200 रुपये किलोची आहे त्याचं कसं नियोजन राहील 2 बिया एका ठिकाणी आहे की नाही एवढी महागाची तूर घेणं म्हणजे 2 बिया एका ठिकाणी आणि अंतर म्हणजे तेवढ्याचं तेवढं आता हे एवढं अंतर आपण हे स्पेसर काढून सुद्धा करून दिलंय म्हणजे 15 इंच अंतर आहे याच्यातलं फक्त हे काही चालवते वेळेस थोडंसं ऑड वाटेल तुम्हाला पण हे बेडवर लावणार आहे तो त्यांनी याच्या ट्रायल घेतलेले आहे त्यानं पाहिलेलं आहे तेव्हाच हे त्यांनी मागितलं आहे अंतर म्हणजे जोपर्यंत तुम्ही पाहणार नाही करणार नाही हा पण हे बेडवर काही वाटत नाही सर आपण बेडवर जे ट्रायल घेतले सोपा कारण बेडवरची माती याला पहिली चिटकते इथे म्हणजे मग चालते याला बैल चलित करतोय म्हणते तो मानव चलित करतोय म्हणतोय तो त्याचा विषय आहे करून देणे हे आपलं काम आहे कसं पद्धतीने करून देणे तर हे झालं ते आता राहिली गोष्ट तुमचं जास्तीत जास्त लोकांचा प्रॉब्लेम येते बी कसं काढायचं आहे का नाही आता इथून बी टाकला आपण तुम्ही हे जोडून दाखवू का यंत्र 12 इंच पूर्ण दाखवा ना नाही हे तर दाखवतो म्हणजे हे पूर्ण फिटिंग 12 इंचात हे काढून दाखवू का पुन्हा करून दाखवू का 12 इंचाचा परफेक्ट करून दाखवू काम आहे फक्त कसं म्हटलं हो कोणतं नाही 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 हे भाऊ एक सांगा बरं हे काम तुम्ही प्रश्न विचारा ना विचारा सांगा ते 1.5 फुटावर टोपाची राहते सर हा 1.5 फूट म्हणजे किती होऊन राहिलं 18 इंच बरोबर आपलं शेत कोणतं खाली राहते ना हो त्यानुसार पा 1 इंच म्हणजे मायनर हे आहे 1 इंच म्हणजे एवढी जागा म्हणजे 1 इंच कमी जास्त झाला तर फरक पडत नाही पण आता आपण काय म्हणलं होतं का 5.5 इंच 5.5 इंच 5.5 11 आणि 5.5 16.5 हे झालं न दाता काही इचक वाचक करता जसं आता मी या मशीनचं 15 इंच करून दिलं तर तुम्हाला 18 सुद्धा इंच करता येते म्हणजे याच्यापेक्षा मोठं होईल अंतर तर जेव्हा मोठं अंतर होईल ते तुम्हाला चालवायला ऑड होईल असं म्हणायचं आहे मग आपल्याला काय करावं लागेल दाते काढून दात्याच्या स्क्रूची सेटिंग करून द्यावं लागेल ते सुद्धा करून देतो तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने करून देतो तुम्ही फक्त तोंडातून शब्द काढा की मला या अंतर करून पाहिजे मी करून देतो बिलकुल तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने करून देतो तो विषय हे आहे पण सोप्या पद्धती कोणत्या आहे जिथे शेतकरी अडचणीत नाही आला पाहिजे आणि लवकर झालं पाहिजे या अंतरानं जर पेरलं अर्धी एक बॅग जास्त लागते पण उगवण क्षमता एका दिवशी होते सगळी परफेक्ट आणि ह्या कॅप लागल्या ह्या 12च्या 12 कॅप लागल्या म्हणजे तुम्हाला हे पण नाही जात आता मी तुम्हाला टोपली तू लय दाट झाली उद्या मला एक पाठी जास्त पडलं नाही 12 इंच आता याच्यातलं अंतर पुन्हा कसं करता येईल तुम्हाला हात लावून ठीक आहे आपण एक एक पट्टी टाकून याच्यातलं अंतर कसं वाढवत आहे ते पाहू आता ही 8 नंबरची पट्टी टाकली तर अंतर किती होऊ शकते बघ ठीक आहे इथलं इथं चेक करू पूर्ण काढण्यापेक्षा ते गुटखा आहे तिकडं ठीक आहे 8 नंबरची पट्टी टाकली 8 नंबरची जर पट्टी टाकली तर ह्या 2 बियातलं अंतर होणार आहे 8 इंच म्हणजे 8 दुनी 16 सुद्धा करू शकता तुम्ही बरोबर आहे हे 8 नंबरच्या पट्टीनं 8 नंबरची पट्टी टाकली तर 8 इंच होत आहे परफेक्ट होत आहे आता दुसऱ्या पट्टी टाकून पाहू आपण मिस्टेक असं इझी आहे नाही इझी नाही हे फक्त ठेवा लागते पद्धतीने आता हे लहानवाली पट्टी टाकू आपण ही आहे 10 नंबरची पट्टी ठीक आहे बसणार आपण टाकली आता 10 नंबरची पट्टी 10 नंबरची पट्टी टाकल्यानंतर होते 6.5 इंच 7 नाही 6.5 होते बरोबर पहिले आपलं 5.5 इंच अंतर होतं आता झालं 6.5 इंच 1 इंच वाढलं आता खोललं असतं आपण एक पट्ट्या तुम्हाला खोल करून दाखवतो
कोण होता नेमका? हा, हे मुद्दार आणलाय. कामशेत. गावातला तो मोकळीचा मुद्दा आहे. ते कटावर टाकते ना. मी चालू आता सरकार दवाखान्यात येऊन टाका पाऊस. मी थांबलो या माझ्या भावाने पण पाहिजे आता आपण 7 नंबरची पाहू. 7 नंबरची प्लेट टाकल्यावर किती अंतर होते. ठीक आहे, 7 नंबरची प्लेट टाकली काय 9 इंच अंतर होणार. हो मी म्हणलं हे परफेक्ट जर अंतर तुम्हाला करायचं आहे हो. तर हे पण म्हणून हे video पद्धत आहे call, तुमची. 9 इंच 7 नंबर तसं आहे मला आता उत्तम आहे. ठीक आहे. त्या समजून सांगत आहे पूर्ण येत आहे का किती वाजता आता आपण बरं टाकू बाबा 6 नंबरची डायरेक्ट निखाडी भवन पाशी येतं प्लेट. ठीक म्हणा. आहे. हो हो निखाडी भवन पाशी उभे राहायचं म्हणा. हो ते समजून सांगत आहे मशीन समजूनच घेणं चांगलं आहे. निरावत बोवायलाच ना. बरं बरं हे बघा आता बरं हा हे टाकली आपण 9 इंचाची प्लेट 9 नंबरची प्लेट. आता 9 नंबरला किती होणार आहे? 9 नंबर होणार आहे 10.5 इंच 9 नंबरची प्लेट टाकल्यानंतर एवढं अंतर तुम्हाला चालवू शकता बरोबर. जर तुम्हाला तेवढं अंतर परफेक्ट पाहिजे आपण 8 नंबर 8 इंच 9 इंच 10 इंच आणि आता हे किती झालं 9.5 आणि 10.5 असं 3 म्हणजे 4 प्लेटचं 4 वेगवेगळे अंतर होते. आणि आपण याच्या मधात सुद्धा 2 याच्यातलं स्क्रू काढून त्याचं अंतर सुद्धा वाढू शकतो. एवढ्याच प्लेटात ठेवून सुद्धा दोन्ही अंतर कमी जास्त करता येईल तुम्हाला. आता तुम्ही ठरवायचं आहे का तुम्हाला अंतर परफेक्ट किती पाहिजे त्यानुसार आपण टाकतो. हे राहिली ना, 2 मिनिटं देतो राहिली का नवं टाकली. आता याला खोल फिटचं असं आहे तर तुम्हाला एकाच ठिकाणावरून दाता फिट होते. फक्त तेवढं लक्षात ठेवायचं जर दाता खोलला तर तुम्हाला आता समजण्याच्या पलीकडे चाललाय आणि रस्त्यावर आपण व्हिडिओ तर तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता आणि फोन सुद्धा करू शकता. आपण सगळी सुविधा देतोय शेतकऱ्यांना. तुरीसाठी वापरू शकता कोणते किंवा 1-2 बी असेल किंवा 1-2 बी. तुम्हाला करायचं कसं आहे नेमकं कसं करायचं आहे. आता हे डाई आहे आतमध्ये टाकायच्या अगोदर जे बी आहे आपलं आता माझ्याकडे तुरी आहे म्हणून मी तुरी घेतली. जे बी आहे ते पहिले घ्यायचं इथं टाकून चेक करायचं बाहेर असा हात फिरवायचा. हा हात का फिरवायचा कारण याच्या आतमध्ये ब्रश लागलेला आहे. पाहिजे तेवढंच दाणं ह्या छिद्रामध्ये ठेवणार आहे. हात फिरवून घ्यायचा आणि दाणे बघून घ्यायचे किती आले 2. तर 2 दाणे जर आपल्याला जास्त पाहिजे आहे तर मग 3-4 दाणे आहेत. याच्यापेक्षा मोठ्या छिद्राची डाय कोणती आहे ते शोधून घ्यायची आपल्याला. आता याच्यापेक्षा मोठ्या छिद्राची डाई आहे तर मग आपल्याला 2 किंवा त्यापेक्षा जास्त. ठीक आहे. हे डाई आतमध्ये टाकायच्या अगोदर एकदा चेक करायचं. याच्यात 19-20 होऊ शकते असं काही परफेक्ट नाही सांगू शकत मी पण हे बाहेरचा प्रयोग सांगितलाय मी याच्यात टाकायच्या अगोदर. आता याच्यामध्ये सरकीची डाय आपण B1 टाकलेली आहे. सरकीची डाय परफेक्ट आहे. B1 सर्वात छोटी आहे आणि तिची आपण ट्रायल घेतलेली आहे त्या व्हिडिओत पण टाकलेली आहे बरोबर. याच्यापेक्षा जास्त सरकी पाहिजे सॉरी सरकी नाही तुरी किंवा सोयाबीन पाहिजे काही पाहिजे दुसरं पीक तर आपण हे करू शकतो. यानुसार तुम्ही मका ज्वारी सोयाबीन तूर चना ज्वारी मका बाजरी राजमा सगळं करू शकता. भुईमुग सई इव्हन गहू सुद्धा आपण गव्हाचे सुद्धा व्हिडिओ बनवले आहे का गहू सुद्धा टोकून त्याचं काय होते यानं होणार काय याचं बियाची बचत होते. जर सोयाबीन पेरतो आपण तर एकरी सोयाबीन आपल्याला 25-30 किलो लागते तर हा 15 किलोमध्ये बियाणं देते. 15 किलोमध्ये तुमची लागवड होते आणि परफेक्ट होते. उतारा तुमच्या याच्यात 1.5 होते. मी याचे सगळे व्हिडिओ मी स्वतः माझ्या शेतामध्ये घेतलेले आहे. आणि मशीन कोणी चालू शकते बाई चालू शकते माणूस चालू शकते पोरगा चालू शकते लहान पोर 10 वर्षाच्या वरचा कोणताही व्यक्ती हे मशीन चालू शकते. सहज शक्य आहे. आता काही खूप मोठा रॉकेट सायन्स नाही. आता तुम्हाला हे समजलं एवढं सगळं साहित्य तुमच्या सोबत आहे. भाजीपाल्यासाठीचे हे 3 डाय दिलेले आहे कंपनीनं. छोटंवाला जे भाजीपाल्यावाले जी बियाणं लावते त्याच्यासाठी चवळी मेथी वगैरे जे पण लावते पण अंतर तुम्हाला हेच दिलेलं आहे 5.5 कारण सर्व तो कंपनी फिटिंग आहे 5.5च्या. आता 5.5च्या मधात जर कमात आहे तुम्हाला ही लाईन 5.5ची टाकायची आहे. दुसरा ह्याच दादा तुम्हाला या ठिकाणी टाकायचं झिगझॅग पद्धतीनं म्हणजे या 2च्या मधातलं डिस्टन्स सुद्धा तुमचं कव्हर होऊ शकते दुसऱ्या लाईनने म्हणजे 2 असे आणि 1 मधातला म्हणजे झिगझॅग होऊन जाते.
म्हणजे ते सुद्धा तुमचं हे चांगलं होणार आहे. आता आम्ही फिटिंग करून घेऊ समोरची दांडे वगैरे लावून. हा सीड बॉक्स आहे, बरोबर आहे. सीड बॉक्स आहे हा 2.5-3 किलो पर्यंत 3 किलो पर्यंत देते. 3 ते 3.5 किलो याच्यात बी देते. कारण या बॉक्स मध्ये बी टाकल्यानंतर बी पुन्हा डाय मध्ये खाली उतरते या मोठ्यावाल्या डाय बॉक्स मध्ये. म्हणजे हे 3.5 ते 4 किलो बी देणार आहे. पुन्हा तुम्ही हे मशीन तुम्ही खरेदी केली, हे मशीन तुमच्या मालकीची झाली ना, तर हे टोकन केलं तुम्ही आणि तुम्हाला वाटतंय का आता मला खत सुद्धा द्यायचं आहे, तर मग फक्त याच्यात फॉर्म्युला आहे का या हे जेवढी डाई आहे, हे जेवढं छिद्र आहे तेवढं या छिद्राच्या साईजचं तुम्ही खत सुद्धा याने देऊ शकता. आम्ही दिलेला आहे. काही लोकांचं म्हणणं असं आहे का बा याच्यात पावडर आलं तर काय, तर पावडर चालत नाही. कारण प्रत्येक खतामध्ये थोडासा तरी ओलावा निर्माण होते. पावडर खत सोडून म्हणजे ग्रॅन्युअल्स कोणतंही खत तुम्ही 19 द्या, जे बी तुम्ही खत देणार आहे ग्रॅन्युअल्स खत म्हणजे दाणेदार खत जे पण असेल ते तुम्ही बिनधास्त देऊ शकता. येणं सुद्धा तुमचे 1-2 खत सुरुवाती सुद्धा या टाईपनं होते. टाकायच्या वेळेस चंद्र ज्या ठिकाणचं त्या ठिकाणी. आता ते तुम्ही टाकली ते कोणत्या नंबरची आहे? ते खालची डमी आहे, B1 आहे. वन आहे आणि B1 अशा 2 डाई आहे. B1 आणि B2 आहे का? नाही, B1 आणि B. B1 आणि B नाही, B1 आणि 1 आणि B1 1 आणि B1 असं दिलेलं आहे. 2 डाई सरकीसाठी जास्तीत जास्त. आता ही कोणती आहे? B1 थोडं बारीक छिद्र आहे आणि जर ठोकळ जर सरकी आली तर ही 1 नंबरची सर टाकायची. मी काय म्हटलं सरकी काही सारखी नाही राहत भाऊ. हो. काही बारीक काही ठोकळ राहते. मग कोणती टाकायची? हेच 2 पैकी एक वापरायची कोणती बी. आणि त्याच्यातही चुकून बारीक जर 2 बिया जर आल्या तर 2 देते तो. बारीक जर बिया आल्या तर 2 पडते माहिती. आपणही सांगू पहिले का बारीक बी असले तर बाई 2 टाक आणि 2 टाक म्हणून सांगू. आता आपल्याला असं वाटतंय का आपली सरकी खूप महागाची आहे आणि डबल लावण्याच्या चक्करमध्ये आपण हे भानगड करून बसतो. हे आलं तुमच्या लक्षात? तुम्हाला काही आणखी असेल प्रश्न तर तुम्ही विचारत चला. बरं, हे झालं. आता हे तुम्ही जे टाकले B1 तर हे झालं सरकीचं. आणि तुरीसाठी मग तुम्ही कुठे गेली आता? नाही फोन येईल हे मामाजी महिन्यात तुम्हाला समजलं ना? तुरीसाठी आता पहा, हे तुरी आपल्याला करायचं काहीच नाही आहे, याच्यात काही लिहिलेलं नाही आहे आणि आपण काही दुसरं सांगत नाही. आपण सांगत आहोत सारखं हेच बी. आता हे सरकीचं बी राव, सोयाबीनचं राव, तुरीचं राव, ज्वारीचं राव, कायचं डाय घ्यायची पहिले पाहून घ्यायचं का आपल्याला. आता समजा तुरी आहे, तुरी बी किती लावायची आहे, आता हे टाकून घ्यायचं इकडं, हात फिरवून घ्यायचा. यानं किती बिया दिल्या रे बा? 2 पेक्षा जास्त वाली कोणती आहे? हे. मग हे घ्या, मोठं छिद्र असेल तर किती बिया दिल्या यानं? 4-5. किती पाहिजे? पुन्हा आणखी पाहिजे? गुचक्या पाहिजे? गुचक्या घ्या. आणखी पाहिजे? 10-12. साडी बदलवायची, डाय म्हणतो आपण याला, साडी बदलवायची बिया घ्यायच्या. पहिले याच्यापेक्षा जास्त टाकू आपण. आता 2-3-4 वर आल्या. मला वाटतं काही टाइमाला फक्त एक आणि एकच लावा म्हणून. आता एकीवर झालं. हे बुड होते म्हणते तुरीचं मोठं. का म्हणते माहिती आहे का? आपण पहिले कालांतरानं जे करत आलं त्याच्यात काही बदल केले, काही लोकांनी परिवर्तन करत आलं आणि हे मशीन ते. आता पहा याच्यामध्ये हे जे हुक जे दिलेले आहे, हे लावलेल्या पट्ट्या, या पट्ट्या खालच्या बाजूला असल्या पाहिजे, खालच्या बाजूला जमिनीकडल्या साईडला आणि समोरच्या साईडला असल्या पाहिजे. आता इथं आपण फिट करून देऊ. ठीक आहे. जोपर्यंत इथे टच होत नाही तोपर्यंत दांड्या खाली सरकून द्या आणि हे 2 स्क्रू टाईट मारून द्यायचे. या बाजूचे 2 आणि त्या बाजूचे 2. हे कवर ते द्या. तोपर्यंत आपण पहिले हे जे 2 आहे हे जॉईंटर आहे, दोन्ही याचे नाही मुठी नाही, याचे ऍडजस्टमेंट जॉईंटर आहे. जॉईंटर हे 2 दांड्याचे जॉईंटर आहे आणि ह्या मुठी. ठीक आहे. कॉलनी हो जीव 2,500 रुपये स्क्वेअर फूट आहे म्हणजे इथं जागा. आकाशची आता वहिनीतच दिली ना, याच कॉलनीत दिली ना. कोणाकडे? असं काय आता जोडलं. हो. हे
दोनही ठीक आहे लावले. आणि हे वरून ह्या दांड्या तिथे लावून द्यायचा. मुठी वगैरे याले लावून घ्यायच्या अशा. ठीक आहे बरोबर त्या ठिकाणी फिट होते. दांड्या इथं लावून घ्यायचा. एकटा असलं तर याच पद्धतीने फिट करायचं. म्हणजे कोणाला हात लावायची गरज नाही राहत. नाहीतर पकड रे बापू धर रे बापू हे असं बरोबर बापू सारखंच लावा लागते याले. खांद्यावर धरणे हातावर लावणे. आपण शेतकरी असल्याच्यानं त्याच्या काही अडचणी येत नाही. हसरा दिसत नाही आहे. नाही बंजूर नाही हा. हे झालं. लावला आपण ठीक आहे. आता आपण याला रोलर लावू. काय आता याचं पकडून ठेवा तुम्ही. आता मात्र दोघ जण लागते. हे रोलर याच पद्धतीने लावायचा. हे मागच्या बाजूला असलं पाहिजे आणि हे समोरच्या बाजूला. ठीक आहे थोडा खाली घ्या. हा ते घ्या ना थोडंसं खाली आणखी. ठीक आहे असं या पद्धतीने लावायचं आहे. ठीक आहे आता आपण याले 2 स्क्रू लावणार आहोत. हे वाले त्याला काही पाण्यात काम नाही काय. खालच्या बाजूला लावायचं. याला एलंकी दिलेली आहे. त्या एलंकी इथं टाईट करून द्यायचं. सर्वप्रथम याने छिद्राने पॉलिश मारलेलं राहते ना. खालच्या छिद्रामध्ये तसंच या बाजूला लावायचं. हिमांशू तिकडे घरून काय आणले गेले आपलं. नाही तिथं नाही गेली ती पुलीहून आली इथे उतरली. मग आता कुठं थांबा. आता राणीच्या घरी थांबवला आम्ही मामी घे सोबत. हे पहा आता इथं तुम्ही हे 3 छिद्र दिले आहे. ते शेव करडवाले आहे. ठीक आहे आपण खालच्या बाजूला लावून देऊ. ठीक आहे असं काही बाजूने लावायचं दोन्ही बाजूला. हो तुम्ही सांगितलं त्याने म्हणलं 1:15 वाजता बस आहे म्हणते. तर तुम्ही 1 वाजता म्हणलं सात्या इथं राहा म्हणलं पिंपळगाव फाट्या. किती ठीक आहे दोन्ही साईडला निघाला. पण जर तुम्हाला एखादी मुरमाड जमीन आहे जिथं माती कमी निघते बा अशा ठिकाणी जर आपल्याला वाटतंय आणि बी उघडं पडते असं जर वाटत आहे तर मग याले आपण याले या पद्धतीने लावून द्यायचं. उलट झालं असं असं पलट व्हायला झालं उलट पलट व्हायला. हा तसं हे 2 नटबोल्ट खोलून घ्यायचे आणि याला या बाजूने लावायचं जवळच्याच्या. म्हणजे हा का कारण त्या बियावर माती ढकलत राहील आणि हा त्याच्यावर रोलर प्रेस करत राहील. जर गरज पडली तर नाही तर याची अन्यथा गरज नाही राहत. फक्त काही मोजक्याच ठिकाणी याची गरज पडते. हे दोन्ही नटबोल्ट खोलून दोन्ही ठिकाणी लावायचे. मुरमाड जमीन असली तर किंवा जिथं खूप आपल्याला भर पाहिजे अशा ठिकाणी आपण याला देतो. पुन्हा आणखी या डमरूमध्ये जर तुम्हाला पुन्हा आणखी भर पाहिजे किंवा मग या डमरूला वजनदार करायचं आहे तर याला खोलून तुम्ही याच्यात रेती भरून घेऊ शकता. रेती भरून घ्यायची वजनदार होते. रेतीच भरायची. माती कसं आहे ओलं राहिलं का ते असं लपडत चालते चिपकत चालते. रेती भरून घेतली जास्त भराव पड. हा आता तुम्हाला काय सांगितलं मी यात 2 छिद्रात स्क्रू नाही आहे. इथं स्क्रू आहे म्हणजे 5.5 11 16.5 इंच अंतर केलं आहे आपण 16.5 वर. म्हणजे 1 2 3 आणि 4 दात्यातून बी पडन. आता आपण ते चेक करूया. आपण पहिले 11 वर गेलो होतो आता 16.5 वर. बघा 16.5 बघा 16.5 वर बघा 16.5 वर 16.5 वर 16.5 इंचावर एकच बी दाखव. एक बोट दाखव तिथं
16 पडत आहे, 16.5 पडत आहे, 16.5 पडत आहे, 16.5 पडत आहे. पहा एवढी हळू मशीन आहे ती 16.5 पद्धतीने पडत आहे. या अंतरावर तुम्हाला 16.5 इंचावर सुद्धा बी येते. हां आता आपण चेक करूया, टेपनी चेक करू 16.5 इंच अंतर आलं का. तर हे बघा मित्रांनो, 16.5 इंच अंतर, 16.5 इंच अंतर, 16.5, 16.5, हे बघा 16.5, हे सुद्धा 16.5. हवामुळे थोडंसं बी हलतंय आणि हे याच्यावर आहे, फरशीवर आहे. हे मातीवर तुम्हाला परफेक्ट जागेवर तुम्हाला अंतर घेता येईल. सारखं अंतर हे 16.5, 16.5, 16.5 या पद्धतीनं अंतर तुम्हाला सर्व अंतर सारखं राहील. माझी शेती माझा बिझनेस म्हणून माझं एक चॅनल आहे, त्याच्यावरती सगळे व्हिडिओ. हे मोबाईल दाखवा, यूट्यूब काढा, यूट्यूब काढा. मी सगळ्याला तुम्हाला व्हिडिओ